तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ विराज या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे कोकणात. तर आज आपण कोकणात म्हणजे वेंगुर्ल्याला जाणार आहे, माझ्या गावाला नाही. आम्ही 6 जण आहे आणि आम्ही या ट्रेनने चाललोय. आता आम्ही चाललो आहे विक्रोळीवरनं ठाण्याला आणि ठाण्यावरनं तुतारी एक्सप्रेस आमची ट्रेन आहे. एक 12:30ची आहे ना? हा, एक 12:35 आमची ट्रेन आहे. मग आम्ही वेगवेगळे ठिकाण तिकडे एक्सप्लोर करणार आहेत. वेंगुर्ला पहिला दिवस असेल, त्याच्यानंतर दुसरा दिवस असेल आमचा देवगडचा. परत तिसरा दिवस आम्ही वेंगुर्ल्याला येऊन आमच्या ट्रिपचा एंड असेल. पुढे आम्ही ब्लॉग मध्ये तुम्ही बघालच, तुम्हाला अपडेट, सगळे अपडेट तुम्हाला भेटतील पुढे कसं काय ते. तर मित्रांनो, हा माझा मित्र तुम्ही ओळखतात, त्याच्यासोबत मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. थोडा ट्रेनचा आवाज आहे तर थोडा समजून घ्या. आणि हा माझा एक दुसरा माझ्या शाळेचा मित्र 5वी पासून जो एकत्र आहे, कल्पेश बनसोडे. ती त्याची वाईफ आणि जी व्हिडिओ काढते ती वाडेकरची वाईफ आणि माझी वाईफ तिकडे आहे. तर आम्ही 3 कपल चाललोय आहे, 6 जण वेंगुर्ल्याला. तर जसं आम्ही पुढे जाऊ तसं मित्रांनो, तर आता आम्ही बसलेलो आहे आता ट्रेन मध्ये. सगळे छान झोपले, सेटल झालेत, सगळे छान सेटल झालेत. आता आम्ही आलो, पटापट चादरी वगैरे टाकल्या, सगळं सामान वगैरे ठेवलं. आता आम्ही झोपणार आहे बिकॉज खूप लेट झाला. सगळ्यांनी लॉग इन करून सगळे आलेत. तर सगळे काम करूनच आले तिकडे. तर आता झोपणार आहे डायरेक्ट, कारण आज वीकडेज चालू आहेत. तर ऑफिस मध्ये सुट्टी टाकून आलोय. तर चला आता मित्रांनो झोपूया. आपण सकाळी डायरेक्ट भेटू. जर रात्री उठलो तर आपण ब्लॉग करू. Approximately 10 hours later. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही पोचलेलो आहे कुडाळ स्टेशनला. एक 15-20 मिनिटं लेट झाली ट्रेन. ठीक आहे, लेट होतातच ट्रेन वगैरे. तर आता आमचा ड्रायव्हर येईल आम्हाला घ्यायला, मग आम्ही जाऊ. गाडी गेली आहे, आम्ही 3 दिवस रेंटवर घेतली गाडी. तर चला आता गाडीमध्ये बसू, मग आपण ब्लॉग स्टार्ट करू. चलो बाय. हातामध्ये सामान पण आहे. काय बोलायचं वाडेकर, कसा झाला ट्रेन प्रवास? ट्रेन प्रवास खूप छान झालाय आणि आता पुढे बघू आपण कसं होतंय, काय होतंय पुढे. जसं होईल तसं तुम्हाला अपडेट भेटतील. तर आताच आम्ही जस्ट गाडी घेतली, इनोवा गाडी घेतली आहे. 6 जण आहे आम्ही, कम्फर्टेबल आहे गाडी 6 जणांसाठी. तर आता आपल्याला किती किलोमीटर दाखवते? 25 किलोमीटर आहे. 40 मिनिटं दाखवत आहेत. हॉटेल वगैरे बुकिंग ऑलरेडी केलेली आहे आम्ही. तर आता सुसाट जाऊ आता आम्ही डायरेक्ट पहिलं घरी, नाहीतर मग पहिलं कोणतं हॉटेल भेटलं चांगलं तर मग जेवणच जाऊ, कारण 1-1:30 वाजलेला आहे, जेवणाचा टाइम झालेला आहे. तर बघू पुढे. तर आता आम्ही आलो आहे जेवणाला रेडकर बंधू भोजनालय मध्ये. इकडचं थोडं फेमस आहे. आम्ही विचारत आलो की कुठे काय भेटतं चांगलं, काय चांगल्याच ठिकाणी आलोय जेवायला. तर आता आम्ही मागवलंय सुरमई. दाखवू शकता, थोडे दाखव. ही सुरमई थाळी आहे, ही पॉपलेट आहे आणि ही काय चणाक थाळी आहे आणि सुरमई, ते बाकी सेमच आहे. तर आता आम्ही जेवणार आणि मग हॉटेलवर जाऊ. एक इथे 7-8 मिनिटावरच आहे हॉटेल. आता आपण पोहोचलेलो आहे वेंगुर्ल्यात आणि आपण आता हॉटेल बुक केलेलं आहे. तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता आणि या साईडला तुम्ही बघू शकता. इथे आपण प्रॉपर्टी जी घेतली ती डायरेक्ट आपण हायवे टचच आहे, म्हणून जास्त आत यायची वगैरे काही गरज नाहीये. आता तुम्हाला मी छोटासा एक एकदम फास्ट मध्ये रूम टूर दाखवतो, या माझ्या मागे. तर हा एक असाच हॉल टाईप बोलू शकता, मित्रांना खेळण्यासाठी वगैरे जागा आहे. तर इकडे या. हा एक बेडरूम आहे. कोण आहे? पूजा. तर हा एक बेडरूम आहे, छान आहे. हा 2 कपलसाठी, 1 कपलसाठी होऊन जाईल. आणि या माझ्या मागे तुम्ही जरा बाहेर आलात तर या साईडला डायनिंग आहे, जेवणासाठी नाश्त्यासाठी वगैरे सगळं
त्याच्यानंतर ह्या साईडला एक सेकंड बेडरूम आहे. या तर हा एक सेकंड बेडरूम आहे. छान आहे, प्रेशियस आहे, मोठा आहे आणि सगळं स्वच्छ आहे पहिली गोष्ट. आणि नवीन प्रॉपर्टी एकदम याची. या साईडला बाथरूम आहे छान. आणि हा व्ह्यू, रोड व्ह्यू एकदम छान. तर इथून बीच पण एक 100 मीटरवर, मोस्टली 50 ते 100 मीटरवरच आहे, मागेच आहे बीच एकदम. तर तुम्हाला जर या प्रॉपर्टीचं कॉन्टॅक्ट वगैरे पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. छान आहेत, काकांचा स्वभाव वगैरे पण चांगला आहे. तर चलो आता आम्ही थोडा आराम करू आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. बाय. तर हॅलो मित्रांनो, तर मस्त तयारी वगैरे करून, तिकडे सगळ्यांनी तयारी वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहे वेंगुर्ला बंदरला. म्हणजे पोचलोय, एक 5 मिनिटावरच होतं. तर हे बघा, हा वेंगुर्ला बंदर आहे. खूप छान आणि स्वच्छ आहे सगळीकडे. त्या साईडला बीच आहे, वेंगुर्ला बीच वगैरे त्या साईडला आहे. आता आम्ही त्या ब्रिजवर चाललोय. फटाफट फोटो वगैरे काढू, जरा खाऊ पिऊ आणि मग आपण ब्लॉग करूया छानपैकी. चलो बाय. हॅलो मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे या सागरी सेतूवर. असा सेतू आहे, या साईडला ब्रिज आहे. बीच खूप सुंदर आहे, एक नंबर एक नंबर. हा बीच आहे इथे, खूप छान आहे. इकडे मे बी कायाकिंग वगैरे होतं, तिकडे बोट्स आहेत त्यांचे तिकडे. छान आहे, कायाकिंग पण आहे, पण आत्ता चालू नाहीये कायाकिंग. सकाळी चालू असते, कारण आता ओटी आहे, पाणी आत गेलंय. पूजा कसा वाटलं बीच? मस्त. या साईडला आहे, या साईडला आहे. खूप छान आहे. खूप छान आहे ना, खूप छान आहे. चला मित्रांनो, थोडासा फोटो वगैरे काढू आपण आणि मग आपण कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला मग ब्लॉग मध्ये समजेलच. मित्रांनो, आत्ताच छान फोटो वगैरे काढून झाले. आता आपण चाललो आहे सागरेश्वर बीचला. किती लांब आहे रे इथून? एक थोडा एक 10-15 मिनिटं असेल. 10 मिनिटं 10 मिनिटं असतील. एक बरोबर येतोय, 10 मिनिटं असतील. तर जातो सागरेश्वर बीचला. पहिल्यांदा चाललो आपण आहे ना, मे बी त्याच्या आधी कधी गेलो नाही. तर बघू आता कसं आहे सागरेश्वर बीच वगैरे. हा बीच छान होता, स्वच्छ पण होता आणि सगळं होतं, चांगला होता. आता मस्त आम्ही लिंबू सोडा वगैरे पिला, फ्रेश झालो. आता जाऊया आपण सागरेश्वर बीचला, चला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सागरेश्वर बीचला. कोणच नाहीये बीचवर, कोणच. या साईडला कोण नाहीये ना, या साईडला कोण आहे. सही, एकदम छान. आता मे बी आम्ही सनसेट इथेच बघू. थोडाच वेळ राहिलाय बघा. आता इथेच आम्ही सनसेट बघू आणि मग जाऊ घरी. चला, आम्ही सनसेट एन्जॉय करतो, तुम्हाला पण